सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. वर्णन करायचं म्हणल्यावर काय अडचण आहे का? बरोबर आहे का नाही? सगळ्या संतांनी तोंड भरून करत वर्णन केलं महाराज, बरोबर आहे का नाही? आता हे नामदेव महाराज पैठणचे, ह्यांनी नाथ महाराजाचं प्रमाण आळवाय पाहिजे होतं का नाही? खरं तर महाराज पण ह्यांना बी मोहावरला नाही. हे नेहमी कुणाचं? ज्ञानोबारायांचं. म्हणजे ज्ञानोबारायावर अखंड प्रेम आहे सगळ्याचं. लक्षात आलं का? म्हणून तर आरती आहे, बरोबर आहे का नाही? लक्षात येतंय का? काय तुकोबाराय म्हणतात ज्ञानी लोकांचे राजे ज्ञानोबाराय. नाथ महाराज म्हणतात ज्ञानी लोकांचे शिरोमणी ज्ञानोबाराय आहेत. आणि जनाबाई तर म्हणतात आता कळस आहे की ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचा सागर आहे महाराज. आता इथं काही कमी का महाराज? म्हणून ज्ञान राजा हा शब्द उद्धट नाही, तर ज्ञान राजा, ज्ञानाचा राजा असा अर्थ केलाय त्याचा. लक्षात येते का? बघा आता ज्ञानोबाराय राजे इथपर्यंत कळालं तुम्हाला? ज्ञानोबाराय कोण आहेत? बोला पटकन. कोण आहेत? ओ बोला, कोण आहेत? राजे आहेत. राजे ज्ञानोबाराय. पण नेमके कोणते राजे आहेत? राजामध्ये बी प्रकार आहेत ना महाराज. राजामध्ये 5 प्रकार पाडले. कोणते कोणते? भूपती, नृपती, सम्राट, मांडलिक आणि चक्रवर्ती, अशी 5 राजे. ज्ञानोबाराय भूपती राजे नाहीत, ज्ञानोबाराय नृपती राजे नाहीत, ज्ञानोबाराय सम्राट नाहीत, ज्ञानोबाराय मांडलिक नाहीत, तर ज्ञानोबाराय कसले राजे आहेत? वा, चक्रवर्ती. स्वतः भगवान परमात्म्यानं समाधी महिमा प्रकरणामध्ये शब्द वापरलेत आणि स्वतः नामदेवराय त्याचं वर्णन करतात. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती आणि तू तव ज्ञानाचीच मूर्ती. लक्षात आलं का बोलणं? म्हणजे ज्ञानोबाराय कसले राजे आहेत? चक्रवर्ती राजे. चक्रवर्ती महाराज. आता चक्रवर्ती शब्दाचा अर्थ काय? चक्रवर्ती म्हणजे काय? चक्रवर्ती शब्दाचा अर्थ करत असताना तुम्ही असं केलाय, ज्ञान चक्रीना. नीट ऐका. ज्ञान चक्रीना यत्र यस्मिन भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती असा अर्थ केलाय. काय अर्थ झाला म्हणा? तू सांग. पैसे तू येतो रान ठोक्यान देतो का म्हणा? तू सांग काय आम्हाला काय करायचंय कळत बी नाही, बरोबर आहे का नाही? ज्ञान चक्रीना यत्र यस्मिन भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती असा अर्थ केलाय. याचा अर्थ असा आहे, जगामध्ये जी ज्ञान नावाचं चक्र फिरतंय. कोणतं चक्र? ज्ञान नावाचं जे चक्र फिरतंय, हे ज्ञान नावाचं चक्र ज्यांच्या भोवती फिरतंय त्यांचं नाव चक्रवर्ती. लक्षात आलं का? आणि चक्राचा खानदानी धंदा कोणता? ऋतून बसणे का? चक्राचा धंदा काय? फिरत राहणे. मग उभं फिरण, आडवं फिरण, कसं का फिराना पण फिरत राहतंय, त्याचं नाव चक्र. आणि थोडस लक्ष द्या, जगामध्ये ज्ञान नावाचं जे चक्र फिरायला लागले, हे सगळं चक्र ज्ञानोबाराच्या भोवती फिरतंय महाराज. म्हणून ज्ञानोबाराय चक्रवर्ती राजा. कसं कसं फिरतंय उग लक्ष दे थोडक्यामध्ये. ही सुरुवातीला जी जगामध्ये ज्ञान उगम पावलं ना, ही ज्ञान सूर्याजवळ उगम पावलं. कुणाजवळ? कुणाजवळ? बोला की. सूर्याजवळ. काय आंबट व्हायले का? लक्षात यायला लागले ना बोलणं? कुठं उगम पावलं? सूर्याजवळ. सूर्यानं विचार केला ही ज्ञान द्यायचंय, पण कुणाला द्यायचं म्हणले याला अधिकारी बघायचं, कारण कुणाला बी सांगू नये महाराज. लक्षात येतंय का? भगवान गीतेमध्ये सांगतात 2-4 लोकांनी ज्ञान सांगू नये महाराज. नाथ महाराजही म्हणतात क्रोधी अविश्वासी आणि व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. आपण सांगितलंय त्याच्यावर जर त्याचा विश्वास नसेल तर त्याला ज्ञान सांगू नये. एक क्रोधी माणूस असेल तर त्याला ज्ञान सांगू नये. निंदा करणारा माणूस असेल, आपण पुढे गेल्यावर जर आपली निंदा करीत असेल तर तासल्या बी नमुन्याला ज्ञान सांगू नये. आणि अविश्वासी माणसाला ज्ञान सांगू नये महाराज. कुणाला बी सांगून काय उपयोग आहे महाराज? पण सूर्यानं विचार केला ही ज्ञान द्यायचं, पण कुणाला द्यायचं? सूर्यानं मानवाचा आद्य गाठला. त्या राजाचं नाव आहे मनु राजा. कुणाला दिलं? बोला, कुणाला दिलं? मनु राजाला दिलं नामदेव महाराज. मनु राजाला. मनु राजानं विचार केला ही ज्ञान आपल्याला आलंय, गोष्ट खरी, पण कोणापासून आलंय?
सूर्यापासून आलंय. मग त्यानं बी कृतज्ञता जाणली. ते म्हणला आपल्याला ही बी द्यायचं. म्हणून सूर्यवंशातलाच राजा बघितला आणि त्या सूर्यवंशातल्या राजाचं नाव इक्ष्वाकुवा नावाचा राजा. त्या इक्ष्वाकुवाला हे ज्ञान सांगितलं. हा इक्ष्वाकुवा कोण? इक्ष्वाकुवापासून रामप्रभू हे 165व्या पिढीचे. लक्षात आलं का बोलणं बघा. म्हणजे राम कितव्या पिढीचा आहे? रामाच्या अगोदर 165 पिढ्या आणि त्यांचा मूळ पुरुष आहे. त्याचं नाव आहे इक्ष्वाकुवा नावाचा राजा. त्या इक्ष्वाकुवा राजाला हे ज्ञान सांगितलं महाराज. पण इक्ष्वाकुवा सज्जन राजा होता महाराज. त्यानं विचार केला आपल्याला ज्ञान मिळाले काही अडचण नाही. इक्ष्वाकुवानं गरीब जनता जी होती अशी सामान्य लोक, त्या गरीब जनतेतल्या लोकांना ज्ञान वाटलं. अर्थात कवी लोकाला ज्ञान वाटलं. कुणाला वाटलं? कलाकारांना. त्यांना ज्ञान देऊन टाकलं. म्हणजे कलाकार शिकले म्हणजे कसं बी क्लास वगैरे घेऊन लेवल करता येते. बरोबर आहे. क्लास वगैरे करून काय करता येते? लेवल करता येते ना महाराज. जगातील बिचारे गरीब आहेत ठीक. बरोबर आहे का नाही? त्या काळात काय पाकिट होते का? बरोबर आहे का नाही महाराज? ही लेवल करतील. संसार बिंसार बिचारे कवी लोकाला ज्ञान सांगितलं. मग इक्ष्वाकुवानं कुणाला सांगितलं? लक्षात यायला लागलंय का बोलणं? हे मूळ कुठं? सूर्याजवळ. सूर्यानं सांगितलं कुणाला? बोला. मनूला. मनूनं कुणाला सांगितलं? इक्ष्वाकुवाला. इक्ष्वाकुवानं कुणाला सांगितलं? कवी लोकांना. पण कवी लोकांनी विचार केला ही बारकी लेकरं शिकविणं सोपी गोष्ट आहे का? आता हे गुरुजी क्लास घेतात. बरोबर, भरत महाराज क्लास घेतात. म्हणजे जवळजवळ गुरुजी कसे 200 विद्यार्थी शिकायला, भरत महाराज 50-50 विद्यार्थी. आज बी ह्या काळात बी ऑनलाईन शिक्षणाला आहेत. बरोबर, नामदेव महाराजांनी काही दिवस क्लास घेतलेत. म्हणजे कळायला लागलंय का हे लेकरा शिकविणं सोपी गोष्ट आहे का महाराज? कुणाची खोपडी कसली असन महाराज सांगता येत नाही. बरोबर आहे. 12 नमुन्याची 12 मापोर असतात महाराज. का सोपं होय महाराज? हा, हे लेकरं शिकविणं सोपं आहे का? लेकरं शिकविणं सोपं नाही महाराज. कुणाची खोपडी कसली काहीच कळत नाही महाराज. हा, काहीच मेळ लागत नाही. असली लेकरं असतात महाराज. ती बारीकच असतात पण अशी शिकतच नाहीत. वैतागच करतात महाराज. त्यांना आपण किती बी सांगा भरत महाराज 10 हलका मार गिनतावर वजन आणि ती 10 जोरातच करणार महाराज. हे असले असतात महाराज. आणि त्याला एखादा बोल लिहून द्या, हे बोल घे आणि जा तिकडं प्रॅक्टिस करीत बस. ती दिलेला बोल तसाच होणार आणि तिकडं जाऊन गोबो 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 गोबो. अरे ते गोबो गोबो नाही रे, धागिनात गोबो गोबो ही मोठ्याच ऐकलेलं. ही लेकरं असली असतील महाराज खतरनाक. तर भरत महाराजाचा पकवाज ऐकला ना की ही बारकी काय करणार माहिती का? ही दिलेला बोल वाजविणार नाही. तिकडे जाऊन ती गोबो गोबो ती भरत महाराज असंच वाजवित होते म्हणणार आहे. अरे ती सिरियल प्रमाणे येईल. ते बी आधी दागिनात तशी खापजी मग ते पण वैताग करतात महाराज. लक्षात आलं का? मग त्या कवी लोकांनी विचार केला ही काय लेकराली शिकविण्यापेक्षा डोकेदुखी करण्यापेक्षा कवी लोकांनी पुन्हा राजे लोक गाठले. आलं का लक्षात? कोण गाठले? बोला की. राजे लोक गाठले. राजे लोकांनी सांगितलं. राजे लोक ज्ञान शिकले पण पाकिटासाठी नाही. राजे लोकांनी कवी लोक गाठले. सांगितले किती विद्यार्थी शिकायला? म्हणले काय 5-50 विद्यार्थी आहेत. किती देतात? काय म्हणली वर्षाला 1000 रुपये देतात. किती होतंय? 50 हजार रुपये होते. ही 1 लाख रुपये. किती घे? बोला किती घे? 1 लाख घ्यायचं. माझ्या इथं राहायचं आणि माझा मूड बनन तेव्हा शिकवायचं. कसं शिकवायचं? माझा मूड बनन, माझ्या कामातून वेळ मिळेल तेव्हा मला शिकवायचं. ही कलाकार लोकांनी कवी लोकांनी विचार केला. ही डोकेदुखी करण्यापेक्षा आणि 50 हजार घेण्यापेक्षा 1 लाख एकदाच घ्यायचे आणि ह्या राजाचा मूड बनन तेव्हा शिकवायचं. मग पुन्हा कवी लोक राज लोकांच्या पदरी राहिले. आलं का लक्षात? लक्षात आलं का बोलणं? राजे लोकांच्या पदरी राहिले महाराज. ही मोठी ज्ञान शिकत येत महाराज. आज आमदार खासदार बी कधी कधी चाली म्हणते. बरोबर आहे का नाही महाराज? म्हणतात काय बेसूर म्हणतात. त्यांना काही कळत नाही काही नाही. पण त्यांनी टाळ जरी घेतला तरी 5-25 100 जण फोटो काढायला असते. साहेबांनी चालू बरोबर. साहेबांनी टाळ घेतला, साहेबांनी गण लावला, टोपी घातली तरी बी मीडियावाले हजर होतेत का नाही महाराज? मग ते कसे बी म्हणून ज्ञानबा तुकाराम कंकड टाळ कुंकल ताल काही घेणं नाही देणं नाही कसे बी म्हणतात महाराज. म्हणतात का नाही? ही लोक शिकत आहेत कशासाठी? त्यांना का उभा राहायचंय का टाळ घेऊन कीर्तनात? नाही. समाजाला दाखवून द्यायचं आम्हाला असलं बी येतंय म्हणून शिकत येत. लक्षात आलं का बोलणं? म्हणजे खरंच आहे ना. बरोबर आहे का नाही? आम्हाला असलं बी येतंय म्हणून शिकत येत महाराज ही लोक. मग आता लक्षात घ्या. कळायला लागलं का बोलणं? कळायला लागलंय ना माझं? सुरुवातीला ज्ञान कुठं उगम पावलं? बोला पटकन.
सूर्याजवळ. सूर्यानं कुणाला सांगितलं? मनूला. मनूनं कुणाला सांगितलं? इक्ष्वाकुवाला. वा. आणि इक्ष्वाकुवानं पुन्हा कुणाला सांगितलं? कवी लोकांनी. कवी लोकांनी पुन्हा कुणाला सांगितलं? राजे लोकांनी. पण राजे लोक ज्ञान शिकले पण त्यांना काय पैसे कमी, त्यांनी पुन्हा क्लास घेतला नाही. आलं का लक्षात? क्लासच घेतला नाही. राजे गेले आणि ज्ञान सुद्धा आता काय झालं? लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी. टाळ. लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी. हित ज्ञानाती कोणी, राजे गेले ज्ञान गेलं. हित ज्ञानाती कोणी, शिकवाय पाहिजे होतं का नाही कुणाला तरी? पण राजाने कुणाला शिकविलं का? नाही ना महाराज, राजाने कुणाला शिकविलं नाही. राजे मेले आणि राजाबरोबर ज्ञान सुद्धा काय झालं? काय झालं आता? ओ बाबा महाराज, काय झालं? लोप पावलं ना महाराज. लोपले ज्ञान जगी. जगातलंच ज्ञान लोप पावलं महाराज. आता कुठलं? जगातलं. आता ज्ञानच नाही म्हणले लोक उन्मत्त वागायला लागले. हा? आता मुद्दा पुढे बघा किती गोड आहे. हित नेनती कोणी. आपलं हित कशात आहे आणि आपण काय केलं पाहिजे ज्ञान नसल्यामुळं लोकांच्या लक्षात आलं. बोला की आलं का? अहो हितच कळा ना लोकाले. आपण काय केलं म्हणजे हित होईन, कसं केलं म्हणजे हित होईन, हितच लक्षात आहे ना. म्हणून त्याचा अर्थ असा आहे की हित नेनती कोणी. आणि म्हणून जगाच्या कल्याणा संताची विभूती इथं बसते की ते हित कुणाला कळाना लोक वाम मार्गाने जायला लागले. म्हणून स्वतः देवच, स्वतः कोण? देवच महाराज अवतार पांडुरंग. कुणाचा अवतार? पांडुरंगाचाच अवतार. पण नाव बदलून आले. नाव ठेविले ज्ञानी. लक्षात आलं का बोलणं? स्वतः कोण आले? तोच अवतार धरी अलंकापुरी आणि ज्ञानाबाई सुंदरी तारावया. तोच अवतार पांडुरंगाचाच अवतार. म्हणून शब्द आहेत महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. स्वतः देवच आले. कुठं? पृथ्वीदारावर महाराज ज्ञानोबाराच्या रूपानं. नाव काय ठेवलं? नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानोबा नावानं स्वतः देव अवताराला आले महाराज. ही लोपलेलं ज्ञान आहे. आणि मग लोपलेलं ज्ञान ज्ञानोबाराने प्रगट केलं. कसं कसं केलंय उग लक्षात घ्या. काय? रोजच पार्वतीनं म्हणायचं. कुणी? पार्वतीनं म्हणायचं भगवान हे तुमचं ज्ञान ज्ञान म्हणते ती कसलं ज्ञान आहे ती एकदा मला सांगा. भगवान शंकर म्हणायचे बघू. प्रसंग आले बघू. पण बायाची एक खोड लय बेकार आहे. कोणती? बाया मोसम बघून गेर टाकाय नंबर 1 असते. कवा बी ध्यानात ठेवायचं. बाया गेर कवा टाकतात? मोसम बघून. टेस्टेड जेवण बनविणार. हा, माणूस जेवायला बसला ठोकीचा मोसम आणि घास तोंडात घातल्याबरोबर बाई गेर टाकणार. होय आपण म्हणा काय ती सांगतो म्हणलात ना. आहे महाराज. लक्षात आलं का बोलणं? हे शंकराने विचार. आणि संसार बाईच्या जातीनच करावा. आपल्याला संसाराची जजमेंट आहे का? आपला मोकळा मंगळवार आहे. आपल्याकडे कोणी आलं गाडी आहे का? गाडी हो जा घेऊन. बऱ्याच गाड्याली चाव्याच नाहीत महाराज. गाडी आहे का? हो जा घेऊन. जुना काळ आहे. बैल बैल बी मोकळ्याच आहे. गडी बी रिकामाच आहे. जा घेऊन. ही मोकळा मंगळवार आहे. पण आपल्या घराकडे जरी माणूस वळलं, कुठं? घराकडे जरी माणूस वळलं तरी बाई लगेच ओळखीणार. त्या बघा तुम्हाला गाडी मागतोय बाबा ते.
आणि ती सांगण्याची सिस्टीम अशी असते खाली बघून ते बघा तुम्हाला गाडी हा, म्हणजे त्या जातीला बी कळला ना भाई अवलादीनं सांगितलंय म्हणून हे असं बी होतं. ही जजमेंट असते महाराज. आणि चिकाटीनं संसार बाईनच करावा महाराज. तुम्ही बाईनं हा आमच्या डोंगरात तर बाजार बी बायाच करत्यात. तुमच्या इकडे आमच्याकडं हा तुमच्याकडे बी तसंच आहे बाई. हे बी तुमच्यावर ठुलं नाही म्हणायचं आता. खरेदी विक्री सुद्धा गड्याकडे ठेवली नाही महाराज आता. ही बी बायाच करायला लागल्या करतात का. आणि ही आवतावर उभा राहून म्हणते येतानी भजन बर का तेवढे. हाय का नाही असं खरं सांगा तुम्ही बरोबर आहे का नाही. हा काय महाराज आमची कटीनं करणार. एक जणाला एका बाईला काहीतरी काम होतं तिनं नवऱ्याला बाजारला सांगितलं ही पिशवी घ्या ही पैसे बाजारला जा. पण हे बघा इकडे लक्ष द्या काय कुठली बी वस्तू निम्यानं मागायची. बाईने चांगलं टाकलं कुठली बी वस्तू कशी मागायची निम्यानं मागायची. ही बिचारा गरीब होत आणि बाई उभ्या कानाची. म्हणजे बाई उभ्या कानाची. बाईला कंपनीतूनच रिवर्स गिअर आलेला नव्हता. उभ्या कानाची बाई होती महाराज. हा तिनं सांगितलं हे बघा काय कुठली बी वस्तू कशी मागायची निम्यानं मागायची. हे गेलं बाजारात वचनानं मोडी बोली येते असलं होतं ते बरोबर आहे का नाही. बाजारात गेलं महाराज आणि गेल्याबरोबर म्हणलं पावसाळा दिवस छत्री घेऊ इकत म्हणला. गेलं छत्री घ्यायला. केवढ्याला रे छत्री ते म्हणलं 100ला. हे 50ला दे म्हणला. निम्यानं मागायचं. केवढ्याला म्हणला ते त्यानं किती सांगितले 100. ते मला 50ला दे. ए म्हणला सकाळी सकाळी आंबट करू नको भवानीचं गिऱ्हाईक 70 दे. ते म्हणला 35ला दे. ते म्हणला तसं करू नको सकाळी सकाळी. बरं 50 तर 50. ते म्हणला 25ला दे. आता पुढचा म्हणला मग फुकटच नाही जा ना फुकट 2 दे म्हणला 2. लक्षात आलं का मला काय म्हणायचं ती. म्हणजे संसार कुणी करावा बाईच्या जाती. माझ्या देखत भरत महाराजाच्या आईनं ती भरलेलं टोप सीताफळाचं 25 रुपयाला मागितलं महाराज. माया देखत त्यानं 150 सांगितले आणि ह्यांच्या आईनं 25ला मागितलं. लबाड बोलायचं नाही इकडे तोंड करायचं. आम्ही दोघंच गाडीत होतो महाराज तसं लबाड ही असली सासू ते आमच्या गावचे ना किती बी केलं तरी बरोबर. लक्ष द्यायला लागलंय का कशासाठी बोलायला लागलो मी. संसार कुणी करावा बाईच्या. अजून एक बरं आहे दाजी सगळ्याला सांगतो कोणतं पोरगच पोरगी बघायला जाते बरोबर आहे का नाही. अजून पोरग बघायला आली. पोरगी जर पोरग बघायला आली तर पोरगी ती त्याच्यात म्हणाय बसली ह्याच्यातून दुसरा कलर दाखवा म्हणाय बसली. ह्याच्यातून डिझाईन दाखवा म्हणा. आमच्या धडधड घडलेली घटना आहे महाराज. दराडे महाराजाला विचार आमच्या धारूरला घडलेली घटना. महाराज 2-4 बाया साडी घ्यायला गेल्या आणि ते केवढ्याला साडी म्हणे 700 रुपयाला. हिशोबान लाव म्हणे 500ला लाव म्हणे साडी. 700ला कुठं असते का 3 वर्ष झालं ह्याच दुकानात येतोय. ती म्हणला बाई साडी फुकट नाही पण दुकान 8 दिवस झालं टाकलंय मी. म्हणजे एवढी संसाराला चिकट आहे बरोबर आहे का. लक्षात आलं का बोलणं. पार्वतीने टुमटुमच लावली. ती सांगा की ते काय ते ज्ञान कसलंय ती सांगा की तेवढं ज्ञान. ती भगवान शंकरांना म्हण डोकं दुखीच नको म्हणे. हे डोके दुखीच नको. सकाळी 4लाच एके दिवशी उठील. उठ बरं म्हणले कुठं चलतो हा गोताच उरकितो. विमानात बसविलं कैलासहून आणि अशा ठिकाणी नेलं. झाड नाही झुडूप नाही पशु नाही पक्षी नाही. शिरसिंधूचे पैल तिरी शक्तीची कर्ण कुहरी आणि सांगितले त्रिपुरारी नेनो कैते. ज्ञानोबराय म्हणतात समुद्राच्या पलीकड नेलं आणि शक्तीची कर्ण कुहरी. शक्ती म्हणजे पार्वती आणि कर्ण म्हणजे कान. पार्वतीच्या कानात तोंड घालून भगवान शंकरानं ज्ञान सांगायला सुरुवात केली. पण काय सांगितलं ज्ञानोबराय म्हणले ती आपल्याला माहित नाही. सांगितले त्रिपुरारी नेनो कैते. आता जिथं ज्ञानोबराय नेनो म्हणतात मग आपण जाणू का
नाही. आपल्याला काय करायचंय सांगितलं एवढं खरंय. आता इकडे लक्ष दे थोडस. ज्ञानोबा भगवान शंकर ज्ञान सांगत होते, पार्वती ज्ञान ऐकत होती. पण ज्ञान नावाचा पदार्थच हार्ड पदार्थ आहे, पचायला जड जाते जरा. पचायला कसं जाते जड. आता ही पार्वतीला पचलं नाही महाराज. शेवटी बाईची जात ना महाराज, पचलं नाही पार्वतीला. आणि भगवान शंकर डोळे झाकून ज्ञान सांगत असताना पार्वतीला डोळा लागला. काय झालं? पार्वतीला झोप लागली. पार्वतीला डोळा लागला महाराज. आणि झोप लागल्याबरोबर भगवान शंकर त्यांच्या तल्लीन होऊन ज्ञान सांगत होते महाराज. कधी नाही ती बाहेर येत होतं ज्ञान भगवान सांगत होते. आणि महाराज पार्वती झोपली ना खुशाल. ज्ञान सांगायचं संपल्याबरोबर डोळे उघडून असं बघितलं तर म्हणले पार्वती तर झोपली म्हणे. मग भगवान शंकर म्हणले पार्वती जर झोपलेली, थोडं लक्ष द्या, पार्वती जर झोपलेली तर मग हूं कोण म्हणत होतं? आलं का लक्षात? की हुंकार कोण देत होतं बरं? हुंकार कोण देत होतं? असे डोळे झाकून बघितलं कोण आलं तर मग लक्षात आलं म्हणले ही विष्णू घेऊन गेला. हे ज्ञान कोणी नेलं? विष्णू. पण भगवान शंकर म्हणले विष्णू असा चोरीचे धंदे केव्हापासून करायला लागले? बरोबर आहे ना महाराज? बरोबर आहे. विष्णूने हे ज्ञान चोरलं कसं काय? पुन्हा डोळे झाकल्यावर बरोबर लक्षात आलंय नाही नाही नाही, हे सांगितलेलं वायाला जाऊ नये म्हणून विष्णूने नेलंय. कारण ते पुन्हा येणार नाही ना तोंडातून महाराज. बरोबर आहे का? हे वायाला चाललं ना म्हणून वायाला जाऊ विष्णूने. कसं नेलं? म्हणली ही समुद्र किनाऱ्यावर ही चर्चा ज्ञान सांगी चालू असल्यामुळं भगवान विष्णूनं काय केलं? सूक्ष्म रूप धारण केलं आणि माशाच्या पोटात प्रवेश केला. म्हणून शब्द आहेत मच्छिंद्रा लाधले सहज आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला धरले साधा स्थिती, मच्छिंद्राला धरले स्थिती, मच्छिंद्राला धरले शब्द आहेत. आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ प्रगटले. पण आदिनाथ कुठं पटांगणाला प्रगटले का? नाही. कुणाजवळ प्रगटले? उमेजवळ. उमा म्हणजे पार्वती. पार्वती जवळ प्रगटले गोष्ट खरी इथपर्यंत. पण ती पचलं नाही म्हणून मच्छिंद्रा लादले सहज. कुणाला मिळालं हे? पार्वतीला लादलं का? कुणाला लाभलं मग? मच्छिंद्राला. मच्छिंद्राला. मच्छिंद्र म्हणजे कोण? विष्णू म्हण. कुणाला? मध्ये जात असताना, थोडं लक्ष द्या, थोडं कठीण आहे पण महत्वाचं आहे. मध्ये प्रवेश करत असताना सूक्ष्म रूप धारण केलं, माशाच्या पोटात प्रवेश केला. पण ज्ञान मिळालं, उन्मत झाले महाराज. पचलं नाही ना, विष्णूला पचलं नाही. माशाचं पोट फाडलं, बाहेर आले महाराज. पचत नसते महाराज. नवला अहंकाराची गोठी उगच लिहिले का? पचत नसते. थोडस आपल्याला आलं की माणसं आपल्यासारखं कोण नाही म्हणतील. बरोबर आहे का? विष्णू म्हणायला लागलाय तर तुम्ही आम्ही चिल्लर आहेत महाराज. पचलं नाही विष्णूला. मासा मेला महाराज. हा, बिचाऱ्या ज्यानं जागा दिली त्याला जागा दाखवली का नाही सांगावं? माशानं विचार केला. आता तो विषय नाही पण उगटच करून जातो. महत्वाचा विषय. मासा बरेच दिवस प्रयत्न करीत होता, बघत होता की माझं पोट फाडणारा कुठे रे? लय दिवस विचार करायचा. जातोच मला त्याच्याकडे. बघून महाराज महत्वाचं आहे, माझं पोट फाडणारा कुठे मला भरत महाराज तो. आणि ह्याला यायला जरा उशीर झाला माश्याला. आणि ते आलं पंढरपूरला आणि डायरेक्ट देवाचा कान धरला. माझं पोट का फाडलं सर? त्याचं नाव आहे मकर कुंडली. मकर कुंडली. लक्षात आलं का? बोल. त्याचं नाव काय आहे? माझं पोट का फाडलं होतं सर म्हणला. ही विषय नाही आता, ही नंतरचा विषय. हे आपला प्रतिपाद्य आज विषय नाही, ती नंतर बघू आपण कधी. हा, मुद्दा कुठे? माझं पोट फाडलं. माश्याचं पोट फाडलं आणि बाहेर आला मारा. मासा मेला. मग मच्छिंद्रा लाधले. कसं? सहज स्थिती. नियम कसा आहे? मच्छी म्हणजे कसं असतं? नियम असा आहे, क्लासची फीस, ऍडमिशन फीस फुकट पचत नसतं महाराज. विष्णूला पचलं नाही. बरोबर आहे का नाही? फुकटचं पचत नाही. ज्ञान असू द्या, धन असू द्या किंवा गुण असू द्या, फुकट पचत नसते महाराज.
पचलं म्हणून आपल्याकडे गुरुदक्षिणा द्यायची पद्धत. लक्षात आलं का? रुपया हो 2 रुपये हो काय असेल ती ही आळंदीमध्ये आपल्या महत्वाचे ते प्रातस्मरणीय गुरुवर्य अशोक महाराज पांचाळ गुरुजी बरोबर आहेत नाही क्लास घेते. पहिला विद्यार्थी गेला की पांचाळ गुरुजी बरोबर आहे का नाही महाराज. पण ते पांचाळ गुरुजी फीस घेतच नाही पण फुकट पचत नसते म्हणून वर्षाला 200 रुपये. आता किती माहित नाही मला. आता किती 200च आहे का नाही गुरुजी. किती वर्षाला 200. ही का फीस झाली का? ही का फीस आहे का? नाही पण ही फुकट पचत नसते म्हणून तेवढे घ्यायचे बाकी काही नाही. आलं का लक्षात. मुद्दा आपला एवढाच आहे की विचार केला फुकट मिळालंय कुणाला मच्छिंद्रनाथाला. हा मच्छिंद्रनाथ म्हणजे विष्णू. भगवान शंकरानं विचार केला हिला फुकट मिळालंय ना फुकटाला फुकट परत करतोय. काही व्याजा बाट्याचा गोळ आहे ह्याच्याकडे बघू म्हणले. म्हणून महाराज गोरक्षाचं रूप धारण केलं. कुणी? शंकरानं. कुणी? शंकरानं. आणि गोरक्षनाथ आल्याबरोबर मच्छिंद्राच्या लक्षात आला आपलं चुकलंय म्हणजे. आधी चुकी मग घडे आठवण आणि तुका म्हणे जनपरीचे आपलं चुकलंय म्हणजे त्यांची त्यांना परत करा आणि लगेच परत करून टाकलं महाराज. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी कोणाला देऊन टाकलं? गोरक्षनाथाला. आता लक्षात आलं का? लक्षात आलं का? सांगत होते कोण? शंकर. म्हणजे पुन्हा पुन्हा सांगतो मी. सांगत होते कोण? शंकर. ऐकत होती कोण? पार्वती. ती झोपली. मिळालं कुणाला? विष्णू. विष्णू म्हणजेच मच्छिंद्र. मच्छिंद्रनाथाला मिळालं. मग मच्छिंद्रनाथाने परत कुणाला देऊन टाकलं? गोरक्षनाथ म्हणजे शंकर बरोबर आहे का नाही. गोरक्षनाथाला मिळालं म्हणजे मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षनाथ ते ज्ञान घेऊन निघाले. ह्या इथवर गेले ते आपल्या फट्यापर्यंत आणि म्हणले एकदा अजून डबल देऊन बघू बर काय करतोय ती. पुन्हा वळ. कुठं? गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी अवतार कोणाचा? विष्णूचा. गहिनी अवतार कोणाचा? विष्णूचा. हा गहिनीने विचार केला ज्या आरती ओळून आपल्याकडे येऊन दिलंय त्या आरती आता परीक्षा आहे म्हणली आपली बरोबर आहे का नाही. आता परीक्षा पास होणं गरजेचं आहे. गहिनीनं ज्ञान घेतलं. गहिनी वाटच बघत बसला काय का हो एकदा शंकर येते आणि त्यांचं त्यांना देऊन टाकू म्हणले बरोबर. ज्याचे दिले त्याशी आणि फळ पावे आपण अशी असे शब्द हे आता देऊन टाकू म्हणले. आमच्या महाराज लक्षात यायला लागलं का हे देऊन टाकू म्हणले आपल्याला नको म्हणले. पण ही शंकराने विचारच केला काय आपले हे विचारच केला मला की बघूच म्हणले एकदा. आता शंकर काही आहे ना. मग गहिनीनं 2 रूप धारण केले. विष्णूच. कोण? विष्णूच. पण 2 रूप धारण केले. एक रूप गहिनीचं गुफेमध्ये तपश्चर्या करीत बसले आणि दुसरं रूप धारण केलं वाघाचं. निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई, विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता हे 6 जण त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करीत होते. आणि प्रदक्षिणा करीत चरित्रात फार सुंदर उल्लेख. प्रदक्षिणा करीत असताना निवृत्तीनाथ अवतार कोणाचा आहे? शंकरा. सदाशिवाचा अवतार. इकडे गहिनी अवतार कोणाचा आहे? विष्णूचा बरोबर आहे का नाही. मग हे वाघाचं रूप धारण. वाघ म्हणजेच विष्णूंदाजी बरोबर आहे का नाही. वाघ म्हणजे कोण गुरुभाऊ? विष्णू. वाघाचं रूप धारण केलं. एक गहिनी तिकडे बसलेला विष्णूच. एक विष्णू तिकडं एक विष्णू आणि ह्या 5 जणाला बाजूला केला आबा. कुणी? त्या वाघानं म्हणजे विष्णूनच. आणि माग लागले निवृत्तीच्या. कोण? वाघ. वाघ विष्णूच्या म्हणजे निवृत्तीनाथाच्या माग लागला आणि जीच भिडविलं महाराज कुणाला? निवृत्तीनाथाला. आणि जिथं गहिनीनाथ बसले होते त्या गुफेत आणून घातलं. आल्याबरोबर गहिनी प्रसादी निवृत्ती जातात लगेच देऊन टाकलं. नका नका म्हणले आपल्याला कुठानाच नको म्हणले हे त्यांचं त्यांना. आता गहिनीनाथ विष्णू आणि निवृत्तीनाथ कोण? शंकर म्हण. कोण? मग डबल त्यांच्याजवळ आलं का नाही महाराज. हा शंकरानं विचार केला हा आता परीक्षा पास झालाय म्हणले. आता जी द्यायचं ती घ्यायचंच नाही. आता जी द्यायचं ती घ्यायचंच नाही. मग पुन्हा महाराज गहिनी प्रसाने निवृत्ती दातार गोष्ट खरी पण पुन्हा निवृत्तीनाथानं ज्ञान देवा सार सोजविले. ज्ञान उभारायला देऊन टाकलं आणि सांगितलं आता तुला जसं करायचंय तसं कर म्हणले. आता काही नाही बेशर्त माघार आहे आमची. ज्ञानोबाराय म्हणले बिनशर्त म्हणले हा. आणि मग ते एक गुरु ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लाधले माझे निवृत्तीने कोणी दिलं? निवृत्तीने म्हणजे शंकरच दिधले. ज्ञानोबाराय म्हणाले माझे हाती. पण ह्याच्या पूर्व ज्ञान गुड गम्य. गुड आहे ते कसलंय?
गुढ गुढ म्हणजे गुपित आहे, पण ते एवढं गुपित असणार ज्ञान सुद्धा माझ्या सद्गुरूनं म्हणजे निवृत्तीनाथानं कुणाच्या हातात दिलं, ज्ञानदेवा सार सोजविले आणि स्पष्ट शब्दात सांगून टाकले, माऊली तुला जसं करायचं तसं कर, आमचं बंधन नाही. माऊली म्हणले बिनशर्त, म्हणले बिनशर्त. आणि मग ते ज्ञान ज्ञानोबारायांनी काय केलं, प्रगट गुया बोले, प्रगट गुया बोले, प्रगट गुया बोले, प्रगट गुया बोले, विश्व ब्रह्माची केले, विश्व ब्रह्माची केले, विश्व ब्रह्माची केले, विश्व ब्रह्माची रामाचरणी चरणी मस्तक ठेविले, वा वा, रामाचरणी चरणी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, निवृत्तीनाथाकडून मिळालेलं ते गुढ ज्ञान, गुपित ज्ञान ज्ञानोबाराने काय केलं, रामा महाराज म्हणतात प्रगट गुह्य बोले, गुह्यच आहे पण बोले, विश्व ब्रह्मची केले. ज्ञानोबाराने प्रगट केलं आणि जगाला देऊन टाकलं. म्हणून रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. रामा महाराज आरती करतात म्हणजे एवढं गुपित ज्ञान हे ज्ञानोबारायांनी जगाला वाटून टाकलं. म्हणून रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणून वेधीला माझा. अपशब्दाबद्दल क्षमा. महाकैवल्य तेजा याचा अर्थ असा आहे, तेज म्हणजे प्रकाश. लक्षात का? तेज म्हणजे काय? प्रकाश. कुणाचा प्रकाश? ज्ञानराजा ज्ञानाचा प्रकाश. पण नुसता तेजा नाही, महाकैवल्य तेजा. लक्षात आलं का? कसला प्रकाश? महान प्रकाश. बरोबर आहे का? ज्ञानाचा प्रकाश पडला. महाकैवल्य तेजा. हे ज्ञान सेवन कुणी केलं? शेविती साधू संत. साधू संतांनी ते सेवन केलं. पण कसं असते, कुणाचा तरी आधार असल्याशिवाय जमतंय का? आधार पाहिजे महाराज. हो, भरत महाराजाच्या परस्पर दाजीने कोणता बी महाराज आणून दाखवा मग मानितो. म्हणजे तोंडावर बोलणारा माणूस. मी काही मागत नाही. काय चुकीचं बोला, काय चुकीचं आहे का? खरं सांगा. तुम्हाला गुरुजीला तरी फोन करावा लागेल, मला तरी फोन करावा लागेल. भरत महाराजाला तरी हे ते बघून घ्यावा का आहे ती. बरोबर आहे का नाही? म्हणजे सरळ सरळ नाही का? याच्यात काही नाराजीचं काही गरज आहे का? काही नाही. म्हणजे काय लागत? आधार. ज्ञान श्रवण केलं, सेवन केलं कुणी? साधू संतांनी. पण त्याला पाठिंबा कुणाचा आहे? मनाचा. कसं आहे, मन ही बेकार आहे. मन कसले? मनाजी पाटील देहगावीचा विश्वास धरू नका त्याचा. घात करील नियमाचा पाडील. कधी गावाला फाशीला देईन ही पाटील सांगता येत. कोणता पाटील? पाडळीचा. गावाचा मन. बरोबर आहे. मन रूपी गावाचा पाटील कवा फाशीला देईल सांगता येते का? कवा धोका देईल? चांगल्या चकल्या दिल्यात ह्यानं. ही कायम डांबरून कोळसा घेऊन फिरत आहे. काय घेऊन फिरत आहे? डांबरून कोळसा. त्याने एकदा डांबर लावले पुन्हा तोंड काढायला जागा राहते का?
म्हणजे किती पैसे दिले म्हणजे बापू माघारी येतील. आता उगाच सरळ सरळ आहे ना महाराज, बरोबर आहे का नाही? मी बापू बद्दल म्हणजे लक्षात आलं ना. नाव नग हा हा. म्हणजे कसं आहे, दोघांचं बी नाव घ्यायचं नाही, रामराईंचं बी घ्यायचं नाही, आशाराम बापूचं घ्यायचं, नावच घ्यायचं नाही. नाव कशाला घ्यायचं उगाच? विनोद सोडून द्या. धोका दिला का नाही मनानं, दिला का नाही, किती पैसे दिले म्हणजे इज्जत येईन. आता माघारी गेली डांबरून कोळसा घेऊन फिरतोय, खतरनाक आहे महाराज. ही लई चांगले चांगले झटके दिले तर तुम्ही आम्ही कोण आहेत महाराज? चांगले चांगले झटके दिलेत का नाही सांगा. चांगल्या चांगल्याला तोंडावर पाडलंय ह्या मनानं महाराज. कव्हा चेलबिचेल करील काही सांगता येत नाही. ह्याचा काय सांगता येत नाही, कव्हा बदलन आणि कव्हा काय करील, एवढं बेकार आहे महाराज. आणि परमार्थ किती दिवस असतो? परमार्थाचा शेवट सांगू का महाराज? मनाला बोध झाला की परमार्थ संपला. लक्षात आलं? हा, मन ताब्यात आलं की मग परमार्थ संपला. फक्त मनासाठी परमार्थ नाही. हा, मनाला बोध झाला पाहिजे, लक्षात घ्या. मग कसं ही मन खतरनाक असल्यामुळं ह्या मनाला लोणी लावलंय थोडस. ज्ञानोबा राहिली लोणी लावलं. कुणाला? मनाला. जरा गोड बोललेत महाराज, ही खतरनाक माणूस आहे ना महाराज, का धोका देईन. कसं असते, शिनपाके असला की बाळ्या, ए बाळ्या, बरोबर आहे का नाही? आपल्यापेक्षा वयस्कर असला बाळासाहेब, बरोबर आहे का नाही? आणि लहान असलं बाळू. लक्षात आलं का बोलणं? लक्षात आलं का? तर ह्याच्याकडून काम करून घ्यायचंय म्हणल्यावर महाराज ती लहानच आहे, त्याच्याकडून काम करून घ्यायचंय आपल्याला. त्याला कसं बी बोलून जमतंय का? हा, त्यामध्ये ए बाळ्या, ए बाळ्या, जाती मंडप झाडून घे, जमतंय का? ते म्हणतंय तू असा त्याला काय घेणं देणं, त्याला काय घेणं देणं का? हे बी जमत नाही. बरं त्याला म्हणावा बाळासाहेब, ते म्हणते फुगवायले हे, बरोबर आहे का नाही? ही मंडप झाडण्यासाठी मोठेपणा द्यायला लागले, म्हणते का नाही? बाळासाहेब म्हणायला लागले, मी एवढी साती केवढा बाळासाहेब म्हणायला लागले. मग त्याला त्याच्या लेवलनं घ्यावं लागते. बाळू, ए बाळू, तेवढा मंडप झाड. बरं महाराज यायला लागले, फुगत आहे ती, जातं की चट मंडप झाडून चढाई आतून निघते. लक्षात आलं का बोलणं? ज्ञानोबरामध्ये ह्याला मन्या म्हणून जमणार नाही. ह्याला जमन का? मन्या वेधीला माझा नाही ना जमणार महाराज. बरं म्हणा साहेब वेधीला माझा, नाही नाही, त्याला लुनी लावलं आणि त्याला सांगितलं मनू वेधीला माझा, ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनू वेधीला माझा. भगवान दत्तात्रेयाच्या पवित्र प्रांगणामध्ये आज सांगता समारोप अर्थात जागराच्या कीर्तनाची सेवा सर्वांच्या वतीनं आमचे देवदासरावजी कचरे, आमच्या देवदासरावजी कचरे म्हणजे आमच्या वारकऱ्यावर नितांत प्रेम करणारं हे कुटुंब. आणि निमित्त मात्र ते जरी असले तरी कार्यक्रम मात्र सगळ्यांचा आहे, बरोबर आहे का नाही? कार्यक्रम करणारे सगळे, एखाद्याला कोणाला तरी पुढं व्हावं लागतं, त्याच्याशी होत नाही महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांच्या हा प्रेमाखातर आम्ही आज आवर्जून उपस्थित आहेत. नाही तर भरत महाराजासारखं रत्न मिळणं सोपी गोष्ट आहे का महाराज? सोपं नाही. आज नामदेव महाराज टाळ घेऊन उभे आहेत म्हणजे मला वाटतंय कुठं टाळ घेऊन उभा राहणं शक्य नाही महाराज. पण फक्त प्रेमापोटी, प्रेम प्रीतीचे बांधले सुटी केले, प्रेमाची पावती म्हणून आज महाराष्ट्रातले एक दिग्गज कीर्तनकार नामदेव महाराज पोकळे आवर्जून उपस्थित आहेत. खिल्लारी गुरुजी म्हणजे दत्त जयंतीच्या टायमाला उपस्थित राहणं सोपं आहे का महाराज? पण दरवर्षी कमी अधिक प्रमाणात आवर्जून उपस्थित राहतात. यावर्षी तर वेळात वेळ काढून पूर्ण दिवस हजर आहेत. गुरुजींना धन्यवाद. पुन्हा एक आगळं वेगळं रत्न म्हणजे संगीत विशारद या परिसराचं वैभव प्रकाश महाराज कातकडे, तेही आवर्जून 4 दिवस उपस्थित राहिले, बरोबर? काय सेवा केली ना महाराज, नसले म्हणून काय झालं, बरोबर आहे का? सेवा केली. आज त्यांच्याच घरचा कार्यक्रम असल्यामुळे येणं झालं नाही, नाही तर ते बी रत्न काही म्हणजे खतरनाक रत्न आहे महाराज, नाही? हा, म्हणजे ओरिजिनल रत्न आहे महाराज. जसं गुरुजीचं म्हणजे तोडीस तोड आहे महाराज, बरोबर आहे का? तेच बबन महाराज म्हणजे कार्यक्रमाचं सगळं सूत्रसंचालन, मार्गदर्शक आणि कुठल्याही गोष्टी कमी जास्त सगळं बबन महाराज बघतात. त्यांना धन्यवाद. तुम्ही गर्जे महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून. गर्जे महाराजांनी 2च प्रमाण म्हणले, पण अशी झलक मध्ये मुरलेलं लोणचं आहे ना महाराज, बरोबर आहे का नाही महाराज? हा, शेवटी मुरलेल्यात फरक असते. मुरलेलं लोणच्यातला माणूस पहिल्यांदा मसाला हाणते महाराज. मसाला संपायला लक्षात आलं की कातड्यात मजा येणार गेली की केसळ्याहून दातळ फिरवते. त्याच्यात बी काही वाटाणा गेलं की पाण्यात बुडू चुकीत आहे, पण मुरलेलं सोडतंय का महाराज? त्याचं मुरलेलं आहे ना गर्जे महाराज म्हणजे मुरलेलं लोणचं आहे ना महाराज. 2
मोजके प्रमाण 2च, जास्त नाही, पण झलक सबसे अलगच, बरोबर आहे का नाही. आणि समर्पक आहेत पुन्हा प्रमाण कसे दिले, समर्पक प्रमाण. तुम्हा सर्वांना धन्यवाद. आपल्या सर्वांना गुरुभाऊ आवर्जून उपस्थित आहेत, त्यांना सगळेच परिसरातून आलेले सगळ्याला मनापासून धन्यवाद. मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे, आमचा लहू आवर्जून उपस्थित आहे. ही आमचे शरदजी शिंदे म्हणजे वारकरी संप्रदायाची फार मोठी सेवा त्यांच्या हातून घडती महाराज. शरद शिंदे म्हणजे खऱ्या अर्थानं हे ज्यांचं चॅनल आहे महाराज, ही 4-5 चॅनल आहे, माझे घरगुती संबंध आहेत, लवला माहिती एकदम. ह्यांचं जे मुख्य दादा आहेत महाराज शरद शिंदे, ह्यांचा औरंगाबादला फार मोठा स्टुडिओ आहे आणि नारेगावला. आणि ती स्टुडिओ असताना ही पिक्चरमध्ये काम करणारी ही मंडळी सगळी, पण वारकरी संप्रदायाची आवड लागली आणि फक्त त्यांचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून बघा. कीर्तनाशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही महाराज. एक म्हणजे मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे, आणि म्हणजे आमच्या अरविंदचं एक चॅनल आहे महाराज, बरोबर आहे का नाही. मराठी एक्सप्रेस नाही, अरविंदचं दुसरंच आहे, बरोबर आहे का नाही. हा, गजर कीर्तनाचं नावाचं एक अरविंदचं चॅनल आहे. म्हणजे ही पोरं म्हणजे चांगली पोरं आहेत आणि संप्रदायाची सेवा निष्ठेनं करणारी पोरं आहेत महाराज. कुठल्या गोष्टीची अपेक्षा न ठेवता सेवा करतात. म्हणून तुम्ही यांचं मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कुणाची नावं राहिली असतील त्याबद्दल क्षमस्व. बरं, मंडप भरून आज बाहेर इकडं तिकडं सगळे लोक आहेत महाराज. सर्वांच्या चरणी धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद, सगळ्यांच्या चरणावर धन्यवाद. दंडवत करून सेवेला या ठिकाणी विराम. का बालक बुडा का वापरा विचुका पावले ते चोज करून मावले. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.